स्टेजवर आसन व्हा. आलेले सर्व मान्यवर कृपया आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर आसनस्थ व्हा. सोसायटीचे चेअरमन आदरणीय धनगाव साहेब प्रतिमेचं पूजन करतील. त्यांच्यासमोर भारत मातेचं पूजन आदरणीय भारतीताई वाडी यांनी केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान पूजन करतील. देवपुरी युवा मंचचे अध्यक्ष त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रव्यम त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल आपल्या शुभेच्छा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत. आता संदीपजी पाटोडे साहेब संपत्ती तर पैसा त्याच्या पुढे काहीच नाही, तर आपल्याला व्यायाम केला पाहिजे हे महत्वाचं आहे. आज बघतोय मी की बरेचसे मुलं व्यसन करतात, आई बाबाला मारतात. मित्रांनो, मी एकदम गरीब घराचा मुलगा आहे, अजून सुद्धा आई वडील माझी मजुरी करतात. आज मी कोणाला पण एकच वाक्य सांगतो की ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटात पाळलं, लहानाचं मोठं केलं आणि त्याच आईवर अत्याचार करणार. मित्रांनो, एकच सांगतो तुम्हाला, जर आई वडिलांना जर कोणी त्रास दिला तो आयुष्यात कधी सुखी राहत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. व्यायामाशी सांगायला गेलं तर तुम्हाला कुठलीही मदत लागली, मी भाऊंना सांगितलं माझं दत्त मंदिरला शॉप आहे, लेडीज असो जेंट्स असो, मी एकदम फ्री मध्ये सर्व सांगतो. कारण की मी का सांगतो की माझा धुळे जिल्हा अल्कोहोल मुक्त व्हावा. कारण की मी गावोगावी एकच सांगत फिरतो की हा धुळे जिल्हा अल्कोहोल मुक्त व्हावा आणि कुठल्याही प्रकारे आपलं काही कोणी डेट व्हावं. उपस्थित असलेले ललिंग संवर्धन समितीचे सुरेशजी सूर्यवंशी, गुरुजी, आमचे मित्र दिनेशजी आठोळे, आमचे सहकारी अभिषेक पाटील सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले धुळे जिल्हा आणि देवपूर परिसरातील सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, आज सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना, देशवासियांना, सर्व धुळेकरांना आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपले सण आज एक चांगला योग आहे. आत्ता भारतीताईंनी सांगितलं की चांगला योग आहे, आज स्वातंत्र्य दिनही आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी आज गोपाळकाला दहीहंडी उत्सवही आलेला आहे. ज्या श्रीकृष्णानं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक मोठं महाभारत घडवलं असं म्हटलं जातं आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर धर्म आणि अधर्माचा स्थापना केली, त्या श्रीकृष्णाच्या जयंती प्रित्यर्थ जन्मदिन प्रित्यर्थ आपण दहीहंडी उत्सव साजरा करत असतो. अधर्माचा नाश करणं आणि धर्माची स्थापना करणं हा एकमेव उद्देश असणारा हा श्रीकृष्ण, याच्यातून आपण हाच बोध घ्यायचा आहे की सत्य धर्म हाच फक्त टिकून राहतो आणि असत्य हा अधर्म म्हणून नष्ट होत असतो. आज या ठिकाणी अमोल मराठे यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मागच्या वर्षी त्यांनी अतिशय सुंदर असा गणपतीचा कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा मी स्वतः या ठिकाणी उपस्थित होतो. अतिशय चांगल्या प्रकारचा आणि पर्यावरणपूरक, त्याचबरोबर सर्व बालगोपाळ, वृद्ध, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला, प्रौढ सर्वांना सामावून घेणारा असा सर्वसमावेशक असा कार्यक्रम ते आयोजित करतात. त्याबद्दल देवपूर युवा मंच आणि अमोलजी मराठे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व मित्रमंडळ यांचं मी या ठिकाणी हार्दिक. बॉडी बिल्डर पुणेश्री यांचंही आगमन झालेलं आहे. ठाण्याचे बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांनी ठाणे श्री झाले ते
त्यांचे हार्दिक स्वागत. जितू भाऊ देसले, सर्वांचे आभारी आहे. सर्वांनी तर कार्यक्रमाला उपस्थिती दिली. सर्व आमचे सहकारी पत्रकार बंधूंचेही इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभारी व्यक्त करतो. चला पुण्यासाठी सर्वांनी